आज मी गुलाबजामुन करते. साखर घेतली आहे मी, एक ग्लास फुल ओतला ह्या वाडग्यामध्ये मी, आणि जराशी कमी, अर्धा किलोला थोडीच कमी आहे इतकी. ही सगळी अर्धा किलो साखर जराशी कमी त्याच्यात ओतते. एक ग्लास पहिला असा घेतलेला भरून फुल, आणि हा थोडासा कमी. तर पाणी ह्या ग्लासानेच मोजून ओतते. दोन ग्लास. अजून जराशी घेते, अजून अर्धा ग्लास घेते. एवढं अर्धा ग्लास. तर गॅसवर त्याचा पाक करायला ठेवते. ही विलायची, अख्खी विलायची, ही सालं पण घ्यायची, ह्याच्यामध्ये टाकायची अशीच. हे केसरचे धागे. असं तुमच्याकडे तर घाला, आवडत असेल तुम्हाला तर घाला, नसेल आवडत तर नका घालू, असं काय नाही. मी गॅसवर ठेवते. त्याचा जास्ती काय आपल्याला पाक करायचा नाही. 2 तारी किंवा 1 तारी असं हाताला चिपचिपायला लागलं की बंद करायचं, थंड करायचं. थंड झालं की मग गुलाबजामुन त्याच्यामध्ये सोडायचे. गरम गरम कधी नाही सोडायचे त्याच्यामध्ये, मग विरघळतात ते. आता गॅसवर ठेवते मी. गॅसवर ठेवलं आहे आता शिजू दे. तर खवा घेते. हा खवा आहे अर्धा किलो, पण हा माझा घरचाच खवा आहे, मी घरी केलेला खवा आहे. हे मैद्याचं पीठ आहे. हे लागेल तसं घ्यायचं, जास्ती पातळ नाही खवा, घरी केलेला आहे ना, एकदम भारी खवा आहे मस्त. जास्ती पातळ खवा नाही आहे दुकानातल्यासारखा. तर आता ह्याचं थोडं थोडं पीठ घेऊन हे चांगलं मळून घ्यायचं भाकरीच्या पिठासारखं, आणि मग त्याच्या गोळ्या करून गुलाबजामुन तळायचे. आता हे लागेल तसं हे मी पीठ घेणार आहे याच्यामध्ये मैद्याचं. थोडं थोडं घ्यायचं. असं मळून घ्यायचं चांगलं अगदी मस्त. कारण का खवा माझा जास्ती पातळ नाही, मी घरी बनवलेला खवा आहे असं मळून घ्यायचा भाकरीच्या पिठासारखा. आणि ताजा खवा आहे, एक नंबर खवा आहे. अजून थोडं पीठ घेते, मळून घेते मी चांगलं. एवढं पीठ आहे, अजून लागलं तर घेणार आहे. अजून थोडं पीठ लागते त्याला, घेते मी. थोडं थोडंच घ्यायचं. असं चांगलं मळून घ्यायचं, असं मस्त अगदी एक नंबर गुलाबजामुन होणार. आपल्या घरी बनवलेलं चांगलं, बाहेरनं आणण्यापेक्षा. मुलांनाही आवडतात, सगळ्यांनाच आवडतात. माझे तर आवडीचे गुलाबजामुन. असं मळून घ्यायचं चांगलं अगदी. असं मळून घेते मी सगळं. अजून लागतंय थोडं पीठ, घेते मळायला. असं चांगलं हाताने थोडं पीठ घेते अजून. हे लागलं तर घेणार, नाही तर ठेवणार. अजून मळायचं आहे.
असं मळून घेते मी. आता घट्ट झालं. आता हे पीठ लागणार नाही, ठेवून देते. आता हे चांगलं अजून मळून घेते. मळून घेते चांगलं. असं मस्त झालं अगदी. चांगलं जरा मळून घेते आता. झालं आता. म्हणून आता हे दोन भाग करते. असं मळून घेते, गोळे करते त्याचे. असं एकदम मस्त सॉफ्ट झालं अगदी पीठ. हाताला असं तेल सुटले, तुपट झाले तेलासारखं. गोळे करून घेते त्याचे. झालं मळून चांगलं अगदी मस्त झाले. कापसासारखं झाले, सुंदर अगदी मऊ मऊ. तर असे बारीक असं करायचं, रोल करायचं असं आणि असे कापून घ्यायचे. असे कापून घ्यायचे. आता मी सगळे हे करते, गोळे करते त्याचे. असे गोळे गुलाबजामुन. जास्ती वाटलं तर थोडं काढून ठेवायचं, कारण का कापताना कमी जास्त होतं. थोडा मोठा झाला आहे, काढून ठेवते मी जरा. असं तुपट झालं आहे. तर मी असे सगळे करून घेते गोळे याचे. तर पाक बघूया तर कसा झाला आहे तो पाक. आता पातळ आहे अजून जरा. लय काय आपल्याला 2 तारी करायचं नाही, 1 तारी करायचं नाही. हाताला असं चिपचिपायला लागलं की बंद करायचं. अजून नाही आहे चिपचिपत, थोडंसं अजून हे होऊ दे. आणि असं मोठं भांडं घ्यायचं, पातेलं. जरा पाक झालंय. आता असं चिपचिपतोय हाताला, चिप करतो, असं चिपचिपतोय. आता बंद करते. अजून मग ते घट्ट होणार, जास्ती घट्ट नाही करायचं. आता बंद करते गॅस. तो राहिलेले तर आता हे करून घेते मी असे गोळे बॉल. असे मी करून घेते सगळे आणि मग तळायचे. झाले गोळे करून. आता तेल ठेवले तापत. मी तेल तापले का बघू, सोडून बघते. हां, तापले तेल. तर सोडून घेते असे. सोडल्या लगेच हे करायचं नाही, उलटे नाही करायचे. असं साईडनं त्याला तेल असं चमचेनी असं फिरवत राहायचं, म्हणजे ते तळे जातात चांगले. आणि बारीक गॅसवरच तळून घ्यायचे. असं तेल फिरवायचं चमचेने. नंतर झाऱ्याने मग
असं हे करून घ्यायचे. तळून घ्यायचे असे. हे पहा कसे झालेत, मस्त भारी, अगदी एक नंबर झालेत गुलाबजामुन. असं बारीक गॅसवरच तळून घ्यायचे म्हणजे आतमध्ये पीठ राहत नाही. पहा तर मी ताटामध्येच काढून घेते. यामध्येच काढले मी. परत सोडून घेते. चमचेने असं तेल साईडनं फिरवत राहायचं असं. झारेने लगेच हे करायचं नाही, हलवायचे नाही. असं तेल फिरवत राहायचं चमच्याने छोट्या. कसे आपल्या पागदी हे होतात. आता झारेने हे करते. जास्ती हे करायचं नाही, तळू देत. तळू दे जरा अजून. हे पहा काय भारी झालेत. कसले फुगलेत मस्त छान अगदी. एक नंबर झालेत अगदी. इकडेच मी ताटामध्येच हे काढून घेतले. तळू देत आता. एक नंबर फुगले अगदी. बारीक गॅसवरच असे तळून घ्यायचे. एकदम खमंग होतात अगदी. भारी टेस्ट लागते त्याची. आणि केवढे सोपे बरं, लवकर होतात आणि काही वेळ लागत नाही त्याला.
छान फुगतात अगदी भारी एक नंबर. हे झाले आता. गॅस बंद करते. झाले. या ताटामध्येच काढले मी पीठ मळलं त्या. झाले आता असे. आता पाकात सोडून घ्यायचे. आता थंड झालेत, पाक पण थंड झाला आहे. आता गुलाबजाम हे जरा जरा कोमट कोमट आहेत, तरच पाकामध्ये सोडायचे, म्हणजे पाक चांगला मुरल्या जातो त्याच्यामध्ये. तर पाकामध्ये टाकते. असं मोठं पातेलं घ्यायचं. असे चांगलं म्हणजे मुरले जातात अगदी मस्त. झाकून ठेवते 15 मिनटं 20 मिनटं. पाक मुरू दे त्याच्यामध्ये. झाकण काढते आता. झाले 20 मिनटं. कसे आहेत बघूया. छान झाले अगदी मस्तच. किती भारी झालेत. रसरशीत नुसते अगदी रसरशीत. एक नंबर अगदी मस्त भारी झालेत. तर भरून घेते मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये. काढून घेते मी भांड्यामध्ये. अगदी मस्त गोड झाले. अगदी सुंदर जाळी सुटली नुसती. काढून घेते मी. ह्याच्यामध्ये झाले गुलाबजामुन. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक झालं करा. कसे गुलाबजामुन झाले सांगा मला. एक नंबर झाले अगदी. जशी मी मापं घेतली तशीच तुम्ही मापं घ्या. तसंच करून बघा. कसे झाले सांगा आणि मला. हे वरून मी पिस्ता लावला आहे.